झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय आव्हानात्मक आणि जोखमीच्या या कामासाठी कोयनेच्या अभियंत्यांचं कौशल्य पणाला लागलं होतं। या कामगिरीमधले मुख्य अभियंता दीपक मोडक आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। ज्यांच्या कौशल्यामुळे आणि खास करून ज्यांच्या अथक परिश्रमातून हा कोयनेतला आता लेक टॅपिंगचा प्रकल्प यशस्वी झाला, ती टीम कोयना आपल्या सोबत आहेत। सर, सगळ्यांचे काउंटडाऊन सुरू झाले होते, सगळ्यांच्यावरती प्रेशर होतं की आता काय होतं नेमकं, कारण अनेक वर्षांची मेहनत ही आज इथे प्रत्ययास येणार होती। तुमची काय स्थिती होती? आमची स्थिती एक आहे की चार्जर जो असतो त्या चार्जरचं पहिल्यांदा आपण बटन दाबल्यानंतर प्रत्यक्ष तो एक्सप्लोडर चार्ज व्हायसाठी काही सेकंद जातात, काही मिनिटच जातात। त्यानंतर आपण ते बटन दुसरं जे फायरचं आहे ते दाबून धरायला लागतं। ते दाबून धरल्यानंतर सुद्धा स्फोट होईपर्यंत दाबून धरायचं असतं। किती वेळ लागतो ह्याचा अंदाज आम्हाला नाही। त्यामुळे आज जेव्हा ते चार्जरचं बटन दाबल्यानंतर वेळ चालला आणि बटन दाबल्यानंतर लगेच काही स्फोट झाला नाही, तेव्हा थोडी मनात शंका, म्हणजे खरं याचं काहीच कारण नाही, पण येते, कारण एवढ्यासाठी आम्ही एवढी वर्ष कष्ट केले, ते व्हायला तर पाहिजे। आणि नॉर्मली असं होतं की हे जे आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो की प्रत्यक्षात लेक टॅप झाल्याचं आपल्याला कळतं कधी दोन गोष्टींनी, की बटन दाबल्यानंतर पहिल्यांदा हादरा जाणवतो। तो हादरा जाणवल्यानंतर एक 10-15 सेकंदानंतर त्याचे बुडबुडे पृष्ठभागावर दिसतात। त्यामुळे ह्याच्या मधला जो वेळ असतो तो अगदी योगासारखा वाटतो, की बटन दाबल्यानंतर हादरा पायाला जाणवणं, त्याला काही सेकंद गेले, ती योगासारखी वाटली। आणि त्यानंतर प्रत्यक्ष बुडबुडे वर आले आणि मॅनिफेस्टेशनमुळे सक्सेसफुल झाल्याचं आपल्याला कळलं। त्याच्यातही काही वेळ गेला, तो कदाचित 10 सेकंदाचा असेल, पण तो आम्हाला 10 वर्षासारखा वाटला। आपण सगळ्यांनी पाहिलं, पाणी वरती उसळलं, हादरेही बसले। सर, 2-3 वर्षाचे हे अथक परिश्रम होते। या 2-3 वर्षामध्ये काय काय करावं लागलं? मोठा टनेल खोदावा लागला, मदत घ्यावी लागली नॉर्वेच्या लोकांची, या जरा कामाविषयी सांगा। नाही, मुख्यतः जे याच्यामध्ये जे एक चॅलेंजिंग वर्क होतं की जे पूर्वी आपल्याला लेक टॅप करण्यापूर्वी ते जे होतं ते जुना टनेल आणि नवे टनेल हे दोन जोडणं हे अतिशय चॅलेंजिंग वर्क होतं। तर ते वर्क आम्ही गेल्या वर्षीच पूर्ण केलं होतं आणि त्याच्यानंतर मग लेक टॅप हा प्रकल्पामधला हा शेवटचा टप्पा होता। आपण जसा एक लास्ट माईल म्हणतो, तो लास्ट माईल। तर त्याच्यापूर्वी ही मागच्या इतक्या वर्षी जी मेहनत होती ती आज पूर्णत्वास आली आणि आपण हा शेवटचा आज जो ब्लास्ट घेतला आपण लेक टॅप, तर तो यशस्वीपणे आपण पूर्ण करू शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।